कुंभमेळ्या संदर्भातल्या सर्व चांगल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहे, मात्र या क्षणाला जी बातमी समोर येते ती खरं तर धक्कादायक आहे। असं मी का म्हणतेय, कारण ही बातमी जळगाव मधून आहे आणि महाकुंभमेळ्याला जात असलेल्या एक्सप्रेसवरती थेट दगडफेक झालेली आहे। सुरतहून प्रयागराजला जाणारी ही एक्सप्रेस होती आणि जळगावमध्ये या एक्सप्रेसवरती दगडफेक झालेली आहे। तर एकंदरीत आपण पाहिलं तर या दगडफेकीमध्ये डब्याच्या काचा फुटल्या, त्यामुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणारी लहान मुलं आणि महिला यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या दगडफेकीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात देतायत आमचे प्रतिनिधी संजय महाजन। संजय, कुंभमेळ्यासाठी ही ट्रेन जात होती, तिच्यावर दगडफेक झाली, दगडफेक करणारे कोण होते, घडलंय काय? शहरातील ताप्ती गंगा एक्सप्रेस ही एक्सप्रेसवरती काल एक दगडफेक झालेली आहे। कोच नंबर 6 मधील एक खिडकीचा काच या ठिकाणी फुटलेला आहे। यामधील जे प्रवासी होते त्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। त्या व्हायरल मध्ये म्हटलं आहे की या दगडफेकीमध्ये काही लहान मुलं व काही महिला या कोचमध्ये असताना ही दगडफेक झालेली आहे। तर या ठिकाणी भीतीचं वातावरण महिलांवर मध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली असून यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ज्याने जी दगडफेक केली त्याचा शोध या ठिकाणी सुरू आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी संजय। तर आपण पाहतोय कुंभमेळा विशेष ही खरं तर ट्रेन आहे, ज्या ट्रेनवरती ही दगडफेक झालेली आहे। आणि आता बातमी थेट प्रयागराजमधून, कारण जगातला सर्वात मोठा मेळावा अर्थातच कुंभमेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे। पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान सुद्धा पार पडतंय। आजपासून पुढचे तब्बल 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे। तर 45 दिवसांनी म्हणजे महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे। दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत। महाकुंभमेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे आणि यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यामध्ये श्रद्धेची उडी घेतील हा अंदाज आहे। कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो आणि आधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये हा कुंभमेळा जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे आणि आज खरं तर या कुंभमेळ्याचा पहिला दिवस असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट या संदर्भातली। म्हणजे आपण पाहतोय 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर आपल्याला प्रयागराजमध्ये बघायला मिळणार आहे। स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट असतील। 1.60 लाख तंबू, 15,000 स्वच्छता कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात असणार आहेत। शिवाय 13,000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, फायर फायटिंग बोट सुद्धा तैनात असणार आहे। तर आजपासून या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अधिकच्या काही अपडेट्स आहेत, बघूयात वेगवान स्वरूपात। जगातला सर्वात मोठा मेळावा अर्थातच महाकुंभ मेळा आजपासून प्रयागराजमध्ये सुरू झालेला आहे। तर पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान सुद्धा पार पडणार आहे। आजपासून पुढचे काही दिवस अर्थातच 45 दिवस प्रयागराज या ठिकाणी भक्तांचा महासागर लोटेल। 45 दिवसांनी म्हणजे महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला या महाकुंभ मेळ्याची सांगता सुद्धा होणार आहे। दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराजमध्ये पोहोचल्या। तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट सुद्धा दिली असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत स्वामी कैलाश नंदगिरी महाराज होते। त्यांनी लॉरेन यांना कमला यांचं नावही दिलेलं आहे। महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता एनडीआरएफने वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। कोणताही अनुचित प्रकार भाविकांसोबत घडू नये यासाठी आता प्रशासनाची चोख तयारी आपल्याला बघायला मिळत असल्याचं आपण पाहतो। लाखो मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर आता मुंबईमधील सर्वच गुंतवणूक संस्थांची झाडाझडती होईल। सर्व कंपन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले।
टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. टोरेस कंपनीने दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना इतकं भाडं मोजलेलं, त्यामुळे मालकानं केलेला भाडेकरार रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू आहे. टोरेस कंपनीने 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपचा वापर करण्यात आला. या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थांविरोधी विशेष पथकानं कारवाई केली आणि 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. 192 बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात 200 इलेक्ट्रिक बस दाखल होतील. या प्रकरणी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वारगेट आणि दापोडी या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी परवानगी प्राप्त झाली आहे. मुंबईकरांना आता 2027 नंतरही टोल भरावा लागेल. MSRTC लवकरच राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टोल माफी देण्यात आलेली होती आणि ती वसूल करण्यासाठी 5ही टोल नाक्यांवर जड आणि अवजड वाहनांना 2027 पर्यंत टोल भरावा लागेल अशी शक्यता आहे. रायगडमधल्या माणगावमध्ये आता विकेंडच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यावरती साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक झालेली आणि या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. दगडफेकीत रेल्वेच्या काचा फुटल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्याच्या नारायणगावमधील खोडदमधून प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे GMRTच्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाला अडथळा निर्माण झाला. या रेल्वे प्रकल्पाला GMRTने विरोध केलाय आणि त्या खोडद ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. विकास कामाला विरोध करणारा प्रकल्प आम्हाला नको अशी भूमिका घेतली. ग्रामस्थांनी GMRTलाच विरोध केलेला आहे. पिंपरी चिंचवड पालिकेचे पाणी पुरवठा करणारे पाईपलाईन वॉल लिकेज झाले, त्यामुळे आता रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी सजलं. एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड पालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनल्समधील इंटिग्रेटेड कोचिंग डेपोमध्ये 3 नवीन पिट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. या पिट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढेल. विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनल्सहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अंबासन ते मोराणे नजीक रस्त्याला मोसम नदीच्या पुरामुळे मोठं भगदाड पडलं. वाहन चालकांना मोठी कसरत त्यामुळे करावी लागते. खचलेल्या रस्त्यामुळे आता अपघाताचा धोकाही वाढलेला आहे. तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वंदे भारत या एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. तिकीट दर कमी असल्यानं 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासनानं केला. या एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. भंडारा रोड रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. रेल्वे फाटक बंद असल्यानं दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर कंटाळून फाटक खालून वाकून आता नागरिकांना प्रवास करावा लागतोय. नागरिक ओव्हरब्रिजची मागणी करताय, मात्र प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय असा आरोप सुद्धा नागरिकांकडून केला जातोय. सांगलीच्या मिरज शहरातील रुईकर पानंदर परिसरामध्ये ओढ्यावरती पूल बांधण्यात आलाय. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं, तर पूल नसल्यानं जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेत जायचे. मात्र आता पुलाला मंजुरी देऊन बांधकाम तात्काळ केल्यानं विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानले. अटल सेतूजवळ नवीन हायवे बांधण्यात येणार आहे, त्यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडणार आहे. 3700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट NHAIनं ठेवलं. त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास 20 ते 30 मिनिटांमध्ये पूर्ण होईल.
नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला। अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ झालाय। या महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। शनिवारी ठाण्यातील उपवन या ठिकाणी संस्कृती आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला। टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झाली। स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघामध्ये आता एंट्री झाली आहे। दुखापतीमधून सावरल्यानंतर मोहम्मद शमी हा कमबॅक करताना दिसतोय। वीकेंड निमित्तानं आता कोकणात पर्यटकांनी तुफान गर्दी केली। पर्यटकांचा सर्वात जास्त कल तारकर्ली, देवबाग आणि दांडी किनाऱ्यावर बघायला मिळतोय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटकांनी गर्दी केली आहे। पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कोकणातील आर्थिक उलाढाल आता वाढली आहे। सध्या भेंडी आणि काकडीला 35 ते 40 रुपये किलोप्रमाणे भाव आहे, त्यामुळे शेतकरी आनंदात आहे। भात पिकानंतर मुरबाड तालुक्यात सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक ठिकाणी शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत आहे। मुरबाड तालुक्यात 750 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे। पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDCतली ही घटना। गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांना पाण्यातून विषबाधा झाली। सर्वांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या उमरखेडमध्ये शिवसेनेच्या वतीने लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन झालं। प्रत्येक सहभागी महिलांना साडी देण्यात आली आणि यावेळेस मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील हजारो तरुणींनी सहभाग घेतला असल्याचंही पाहायला मिळालं। अकोल्याच्या एका अंगणवाडीमध्ये कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पिन निघाली। गोळी अर्धीच सेवन करायची असल्यानं ती मध्ये तोडली असता त्यामध्ये ही पिन निघालेली आहे। पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भातली तक्रारही करण्यात आलेली आहे। लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरात पसरली। आतापर्यंत या आगीत 16 लोकांचा मृत्यू झाला। 12,000 पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झाली। वाढीव वीजांच्या बिलाविरोधात सिद्धार्थ कॉलनी सामाजिक संघटनेने चेंबूरमध्ये आंदोलन केलं। अदानी वीज वितरण कंपनीकडून वीज माफीची मागणी आंदोलकांनी केली। आवाजवी पद्धतीनं वीज बिल आकारलं जाते, त्यामुळे वीज ग्राहकांची थकबाकीही वाढली आहे। त्यामुळे हे आंदोलन आता करण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं। आणि आता बातमी थेट अमेरिकेतून, कारण अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात गेल्या आठवडाभरापासून लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही आहे। होय, आठवडाभर झालेला आहे आणि या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असल्याचं पाहायला मिळतंय। 1 लाख जण बेघर झाले, अनेक जण बेपत्ता आहे। मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो। तर आगीमुळे इथले प्रमुख महामार्ग बंद होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर वाऱ्याचा वेग वाढतोय, त्यामुळे आग आणखी पसरत चालली आहे। सध्या ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे। त्याचा वेग वाढण्याची भीती सुद्धा सध्या व्यक्त केली जाते। याशिवाय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेक्सिकोहून अग्निशमन दल दाखल झालं आणि आगीच्या संकटादरम्यान कॅलिफोर्नियामध्ये लुटमारीच्या घटना सुद्धा घडत असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय। दरम्यान कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान झालं। 150 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 12 लाख कोटींची संपत्ती जळून खाक झाली। आणि या संपत्तीची तुलना केली तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या बजेट एवढ्या संपत्तीचं नुकसान या आगीनं केलं। म्हणजे भारतातील 4 राज्यांचं मिळून जेवढं बजेट आहे तेवढ्या संपत्तीचं या आगीमध्ये नुकसान झालंय। नुकसानीचा आकडा आणखी वाढू देखील शकतो।
त्यामुळे आता कॅलिफोर्नियामध्ये लागलेली ही आग नेमकी कधी आटोक्यात येणार हाच खरा तर प्रश्न आहे। यासोबतच राज्यभरातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये। भुसावळमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक झाली आहे। इतर 2 जण ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी सुद्धा केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। पूर्वमुन्नासातून ही हत्या झाली असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय। रविवारी आता शहरातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या। एकीकडे मागील काही दिवसांपासून थंडी वाढलेली असताना सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे थंडीचा जोर कमी झाला। मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। मावळच्या कासारसाईमधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ 1 एकर क्षेत्रात साहू या जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली। मात्र यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होतोय। केवळ 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करून त्यांना या टोमॅटोची लागवड करता आली आहे। 1 दिवसाआड तब्बल 100 ते 150 कॅरेट इतके टोमॅटो या ठिकाणानं निघताय। साठा जास्त झाल्याचे कारण देत पुसद बाजार समिती अंतर्गत असलेली कापूस खरेदी शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचे पत्र सीसीआयकडून देण्यात आले। दरम्यान बाजार समिती प्रशासनानं मात्र जिनिंगमधील साठ्याची उचल झाल्यानंतर खरेदी पुन्हा सुरू केली जाईल असं सांगितलं। अहिलानगर भागातील अहिलानगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा आतापर्यंत 26 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचं गाळप सुरू आहे। यंदा विभागात आतापर्यंत 55 लाख 20 टन ऊसाचं गाळप झालं। यंदा गतवर्षीपेक्षा 15 दिवस उशिरानं गाळप सुरू आहे। बारामतीत वाटाण्याची आवक वाढली। 50 रुपये प्रति किलो दर मिळतोय। संक्रांतीला वाटाण्याला जास्त मागणी असते, त्यामुळे आवक जास्त प्रमाणात झाली आहे। त्यामुळे वाटाणा किलोला सध्या 50 रुपये इतका दर मिळतोय। जळगावमध्ये हवामानामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय। त्याचा गहू, हरभरा, कांदा पिकांना फटका बसला। सुमारे 2.5 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांवर संकट निर्माण झाले। हवामान खात्याच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता सुद्धा सध्या तरी वर्तवली जाते। नाशिकच्या कसमादे पट्ट्यामध्ये ॲपल बोराला चांगली मागणी आहे, त्यामुळे अनेक शेतकरी ॲपल बोराची शेती करताय। याशिवाय जर आपण बघितलं मालेगावच्या बोराला स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातून मागणी वाढली आहे, त्याला चांगला दरही मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणतः 28 रुपये किलोने त्याची विक्री होती आणि किरकोळ बाजारात 40 रुपये किलोने त्याची विक्री होत असल्याचं बघायला मिळतंय। यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, कारण मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आजपासून औषधांचा पुरवठा बंद होणार आहे। चिंता वाढवणारी बातमी आहे। मात्र असं का होतंय तर औषध वितरकांची बिलं महापालिकेने थकीत ठेवली आहे आणि त्यामुळे खरं तर वितरकांनी औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा दिलाय। गेल्या 4 महिन्यांपासून औषधांची जवळपास 120 कोटींची बिलं दिलेलीच नाहीये। औषध वितरकांकडून वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही औषधांची बिलं मंजूर झालेली नाहीये। अखेर वितरकांनी आता औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे तर रुग्णांची या ठिकाणी मात्र यामुळे हेळसांड होणार असल्याचं आपण पाहू शकतोय। बातमी महत्त्वाची आहे, एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली आहे, कारण एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ मधील ॲडव्हान्सच मिळत नाहीये। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली 1100 कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच नाहीये। त्यामुळे पीएफ रकमेतून ॲडव्हान्स मागणी करणारे 2500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत। ही रक्कम मिळण्यासाठी एसटीमध्ये कर्नाटक पॅटर्न राबवण्यात यावा, ही मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेनं केलेली आहे। तर कर्नाटक एसटीचा नेमका पॅटर्न काय आहे, फॉर्म्युला काय आहे तेही आपण बघूयात।
तर या संदर्भात सविस्तर अपडेट घेणार आहोत. तुर्तास वळूयात इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांकडे. न्यूज पॉइंट 20 मध्ये बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाही, बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते, त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. वाल्मिक करारचा शस्त्र परवाना काय रद्द करता, आधी त्याच्यावरती मकोका आणि 302 लावा ही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परभणीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर त्या बोलत होत्या. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. दिशा सालियांचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देतील. या भीतीमुळे आता आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहे. ही जळजळीत टीका रामदास कदम यांनी केली. एकनाथ शिंदे यांचे घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत आणि याचा अर्थ एकनाथ शिंदेंचे एकनाथ खडसे होणारे असं खासदार विनायक राऊत म्हणाले. भाजपने नोट जिहाद आणि भ्रष्ट राजनीती केल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला. लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 रुपये झाले, आता 3000 झाले पाहिजे ही मागणी रवी राणांनी केली आणि लाडक्या बहिणींसाठी 3000 मी करून घेणार असं विधान रवी राणा यांनी केलं. खातेवाटपानंतर शिंदे गटाचे मंत्री ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी 100 दिवसांच्या कृती आराखडा तयार केलाय. 100 दिवसांमध्ये 1 लाख कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यानुसार प्रत्येक मंत्र्याने कामांची यादी तयार केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. माजी आमदार राम सातपुतेही या दरम्यान उपस्थित राहिले आणि या मेळाव्यात तालुक्यात 71,000 सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आला.